बघता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल असा मस्त जबरदस्त झणझणीत असा आज मी इथे मिसळचा बेत केलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मूड आलेली मटकी घेतली आहे मी. मातीच्या भांड्यामध्ये याचा पहिल्यांदा मी स्टॉक बनवून घेते आहे मटकीचा. म्हणजे मटकी शिजवून घेते आहे. त्यासाठी भांडं गरम व्हायला ठेवले. एक छोटासा कांदा पाहिजे आपल्याला, बारीक कट करून घ्यायचा आहे. या भांड्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा 2 छोटे चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालायची आहेत. हे छान फुललं गेलं की त्यामध्ये 4-5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि ठेचलेल्या 2-3 लसणाच्या कुड्या घालायच्या आहेत. लसणाचा हलकासा कलर बदलला की त्यामध्ये कांदा घालायचा, एक बारीक कट केलेला. जास्त कांदा इथे लागणार नाही आहे, छोटासा कांदा मी घातला आहे. कांदा थोडासा यामध्ये मी परतून घेते आहे. हळद अर्धा छोटा चमचा आणि पाव चमचा यामध्ये मी हिंग घालते आहे. 2 वाट्या मटकी घालायची आपल्याला इथे. ही मी घरी बनवलेलीच मटकी आहे, त्यामुळे स्वच्छ आहे, त्यामुळे मी परत एकदा धुवून घेतली नाही. बाहेरून आणलेली असेल तर धुवून यामध्ये घाला. या कांद्यावरती 1 मिनिट ही मटकी मी परतून घेतली आहे. थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर देखील याला घालायची आहे. मटकी चांगली यामध्ये परतून घेतल्यानंतर यात आता आपल्याला पाणी घालायचं आहे. यामध्ये मी शेजारी गरम पाणी व्हायला ठेवलं आहे, ते गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. जेवढा तुम्हाला मटकीचा स्टॉक किंवा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ही मटकी आता आपल्याला यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे. याला पटकन उकळी येण्यासाठी गॅस मी मोठा ठेवला आहे आणि छान उकळी आली याला की मग गॅस कमी करायचा आणि मटकी यामध्ये चांगली शिजवून घ्यायची आहे. मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही, ही शिजली आहे. हवं तर तुम्ही कुकरमध्ये एखादी शिट्टी करून घेऊ शकता, म्हणजे झटपट होईल. आता इथे तेलाची एक कढई आहे, यामध्ये मी 2 कांदे लांब कट करून घेतले, ते घालायचे आहेत. मटकीसाठीचा मसाला मी इथे बनवते आहे. 1 चमचाच फक्त त्यामध्ये तेल होतं. यामध्ये हा कांदा परतून घ्यायचा आहे. शिजलेली मटकी मी बाजूला ठेवली आहे. कांद्याचा थोडासा कलर बदलला की त्यामध्ये खोबरं घालायचं आहे, 2 मोठे चमचे. खोबरं पण यामध्ये चांगलं हलकासा याचा कलर बदलेपर्यंत मी परतून घेतलं आहे. आता यामध्ये मी लसूण आणि आलं घालते आहे. लसणाच्या 5-6 मोठ्या मोठ्या कुड्या आहेत, त्या यामध्ये घालायच्या आहेत. हे पण यामध्ये थोडं परतून घेते मी, जास्त भाजायचं नाही आहे, जास्त काळपट करत नाही आहे मी. टोमॅटो घालायचा आहे यामध्ये. आता 1 मोठ्या साईजचा टोमॅटो घातला आहे. टोमॅटो पण मी थोडासा मिक्स करून घेते यामध्ये आणि हलकासा टोमॅटो सॉफ्ट झाला की गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्ण आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. मसाला हा तयार झाला आहे. आता थंड व्हायला थोडा वेळ मी बाजूला ठेवते. मसाला चांगला थंड झाला की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. हे मी आता वाटून घेते. लागलंच तर 1-2 चमचे पाणी घालू शकता, पण टोमॅटो आहे त्यामुळे त्याला ओलसरपणा येतो. पाणी घालण्याची मला गरज लागली नाही. बिना पाण्याचंच असंच मी हे एकदम छान बारीक असं वाटून घेतलं आहे या पद्धतीने. कमीत कमी पाणी घातलं तर हा मसाला तेलात भाजताना जास्ती उडत नाही, त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून हा मी मसाला इथे वाटून घेतलेला आहे. कढई मोठी गरम व्हायला ठेवली आहे मी. मिसळ यामध्ये बनवते मी, त्यामुळे मोठं भांडं ठेवायचं आहे. 3 चमचे तेल घातलं आहे. तेल थोडंसं गरम झालं की मग यामध्ये मसाला घालायचा आहे, कारण मसाला अंगावरती उडतो खूप जास्त तेल गरम असेल तर. गॅस कमी करायचा आणि झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हा मसाला शिजवून घ्यायचा आहे आपल्याला. इथे तुम्ही पाहिलं असेल या मसाल्यामध्ये आपण कुठलाही खडा मसाला वापरला नाही आहे किंवा तीळ जिरे इथे काहीच वापरलेलं नाही आहे. यामध्ये आपण आपला अक्षदाच रेसिपीचा कांदा लसूण मसाला वापरणार आहे, त्यामुळे इतर कुठलेही मसाले एक्स्ट्रा यामध्ये घालावे लागत नाही. या मसाल्याला आता चांगलं तेल सुटलं आहे. यात आता आपल्याला आपला हा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. हा मी बनवलेला आहे घरगुती पद्धतीने, यामध्ये कुठलेही प्रिझर्वेटिव्ह नाही आहेत. बिंदास तुम्ही तो वापरू शकता. मागवायचं असेल तर इथं जो नंबर दिला आहे तिथे तुम्ही व्हॉट्सअप करून मागवू शकता. यामध्ये तुम्ही तुम्हाला कितपत तिखट आवडतं आहे त्यानुसार घालू शकता. 3 चमचे मी हा कांदा लसूण मसाला घातला आहे. हा मसाला असेल तर वरून धनेपूड, जिरेपूड किंवा गरम मसाला इतर कुठलाही मसाला घालावा लागत नाही. कांदा लसूण मसाला या मसाल्यामध्ये चांगला परतून घेतल्यानंतर बनवलेला मटकीचा स्टॉक घालायचा आहे. लागलं तर अजून वरून तुम्ही गरम पाणी घालू शकता. स्टॉक कमी वाटला तर थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यावेळेस
चव बघून मग यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण आपण मटकी शिजवताना देखील त्या पाण्यामध्ये मीठ घातलं होतं. याला उकळी येण्यासाठी मी गॅस मोठा ठेवला. याला छान उकळी आली की गॅस कमी करायचा आणि 7 ते 8 मिनिटे हा कट आपल्याला मिसळचा कट चांगला शिजवून घ्यायचा आहे. हा आपला कांदा लसूण मसाला वापरून केलेला मस्त झणझणीत असा मिसळचा कट तयार झाला आहे. मी याचा गॅस बंद केला आहे. ह्या एवढ्या प्रमाणामध्ये 4 ते 5 जणांना ही मिसळ पुरेशी होते. मिसळ तर माझ्या प्रचंड आवडीची आहे. तुम्हाला पण आवडते का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मस्त जबरदस्त झणझणीत असा हातचा मेनू तयार झाला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. तुम्हाला ही मिसळ थोडीशी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. अशाच मस्त झणझणीत रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशाच एका झणझणीत आणि छानशा मेन्यूमध्ये. धन्यवाद.